हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज द RDBMS. RDBMS म्हणजेच काय आणि त्यांचं एक्झाम्पल कोणकोणतं आहेत. तर चला सुरुवात करू. RDBMS म्हणजेच रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हा DBMSचा म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा एक टाईप आहे, ज्यामध्ये डेटा टेबल्स रो आणि कॉलम्सच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जातात. या टेबल्समध्ये रिलेशनल म्हणजेच रिलेशन असते, म्हणजे एक टेबल दुसऱ्या टेबलशी प्रायमरी की आणि फॉरेन की वापरून कनेक्टेड असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रायमरी की आणि फॉरेन की म्हणजेच काय. बेसिकली मी थोडक्यात सांगते. प्रायमरी की म्हणजेच त्या टेबलला एक ID दिलेली असते, त्याच्या थ्रू आपण टेबल म्हणजे ती ID आपण युनिक असते. जस्ट लाईक आपला कॉलेजमधला रोल नंबर और PRN असतो तसाच प्रायमरी की असते, ती युनिक असते. त्याच्या थ्रू आपल्याला समजतं की पर्टिक्युलर टेबल कोणाशी रिलेटेड आहे. जस्ट लाईक आणि फॉरेन कीचा वापर काय करते, तर दोन टेबल असतात ते कनेक्टेड करण्यासाठी फॉरेन कीचा वापर करतात. ओके. RDBMSमध्ये डेटा स्ट्रक्चर्ड असतो, म्हणजे तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असतो. डेटा सिक्युअर आणि कन्सिस्टंट राहतो. डेटा इझिली इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सर्च करता येतो यूजिंग SQL. ओके. आता आपण त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल्स ऑफ RDBMS: MySQL, ओरॅकल, SQL सर्व्हर. हे एक्झाम्पल आहेत RDBMSचे. तर तुम्हाला एकदम सिम्पल वेनं सांगायला गेलं तर RDBMS म्हणजेच रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम is a database management system that stores data in the form of tables and maintains relationships between them using keys. म्हणजेच काय, ह्याचा अर्थ RDBMS मध्ये डेटा मॅनेज केला जातो, तो व्यवस्थितपणे प्रॉपर वेनं एका जागी स्टोअर केला जातो यूजिंग द की, प्रायमरी की आणि फॉरेन की. ओके. तर आज आपण पूर्णपणे RDBMSची माहिती घेतली आहे. त्याचे एक्झाम्पल कोणकोणतं आहेत हे आज आपण पाहिलं. जर तुम्हाला असंच दररोज नवनवीन शिकायचं असेल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन काही ना काहीतरी शिकायला मिळेल. थँक्यू.